समालोचन करत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. चला विक्रम कदम प्लीज या. विक्रम कदम आपल्याला विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच आपल्यासाठी घोषित केला जातोय. त्यामुळे विक्रम कदम तुम्ही प्लीज मॅन ऑफ द मॅचची जी सन्मानाची टी शर्ट आहे ती प्रदान करण्यासाठी आणि ती कलेक्ट करण्यासाठी मंचावर या. मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अर्जुन मोहिते युवा उद्योजक यांच्या वतीने फलंदाज आपण पाहू शकाल. योगेश साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. संदीप गायकवाड नॉन स्ट्राइक एंडवर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत पाटील लाल्या. पहिला बॉल अक्रॉस खेळलाय. मिड विकेट रीज मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ही रिस्की सिंगल असू शकले असते. पहिल्याच बॉलवर काहीतरी घात होऊ शकला असता, पण ही धाव घेण्याची गरज होती का महाराज? नक्कीच पहिला बॉल कुठेतरी संयमाचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु स्टार्ट या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेने केलाय. जोखमीची धावे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज योगेश, ज्याच्यावरती प्रत्येक षटकाराला जर पाहिलं तर अर्जुन दादा मोहिते युवा उद्योजक यांनी 500 रुपयाचे कॅश प्राईज लावलं आणि कॅश प्राईज लावल्यानंतर कुठेतरी डेंजर एंडला धावत होता, परंतु सुखरूपरित्या पोहोचला आणि पहिली धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. येस, पहिल्याच बॉलवर रिस्की सिंगल इथे कंप्लीट करत असताना तर योगेशच्या बॅटमधून सिंगल आली आहे. ऑफ द मार्क पहिली धाव आली आहे. बॅटिंगसाठी संदीप गायकवाड ह्या नावाचा जर पाहिला तर कालच्या दिवसात ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला होता संदीप गायकवाडने, अष्टपैलू खेळाडू आहे, टीमचा कॅप्टन आहे, टीमचा आयकॉन खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ज्याने योगदान दिलं आणि 41 धावांची एक झंझावत खेळी कालच्या दिवसात 13 बॉलमध्ये केली होती. पहिलाच बॉल आल्यानंतर उडवलाय. मिड विकेट रीजनमध्ये क्षेत्ररक्षक येईल दूरवरून, झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच होईल ड्रॉप आणि चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर संधी चालून आली होती. आयुष्यामध्ये संधी एकदाच मिळते आणि या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 संधी मिळाल्यात. क्षेत्ररक्षण करत असताना जर पाहिलं तर क्रांतीभूमी बेदाशी हा संघ वारंवार चुका करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या एक चूक विसरू नका. तर चुकीचं कारण नक्कीच तुम्ही सातत्याने या गोष्टी देखील चर्चा केली जाईल, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय रनआउटची संधी सोडली त्यानंतर संदीप गायकवाड जो खेळाडू जर पाहिले तर कालच्या दिवसामध्ये हवी ठरला आणि एक लेजंड क्रिकेटर, अनुभवी क्रिकेटर, मॅचमध्ये कधी कलाटणी घ्यायची हे मात्र चांगलं माहिती आहे संदीप गायकवाडला आणि त्यांची कॅच मात्र इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सुशांत पाटील आल्या. बॅटिंग मध्ये देखील दमखम दाखवली. गोलंदाजी मध्ये देखील खूप चांगला खेळ केलाय. गर्जन 11 कोपरखेडे टीमसाठी खेळत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. शराचा वेध घेणारा चेंडू आहे. खूप चांगला कमबॅक म्हणावं लागेल सुशांत पाटील लाल्याचं. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी सातत्याने जर पाहिलं तर सुशांत पाटील चांगलं प्रदर्शन राहिले. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत एक चौकार वगळता आतापर्यंत फलंदाजांना थांबवलंय. इथे पुन्हा एकदा लाईन कुठेतरी मिस करताना आपल्याला पाहायला मिळतो. या धावा विघ्नेश सर रोखाव्या लागतील, कारण की ही मॅच ती नाही आहे, कारण की आज जर पाहिलं तर मेगा फायनलचा दिवस डी ऑर डाय, जिंका किंवा मारा अशी द्विधा मनस्थिती प्रत्येक संघावरती आहे आणि या चुका मात्र तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. महत्वाचा दिवस आहे, महत्वाची मॅच आहे. एक बॉल फार महत्वाचा आहे. या धावा टाळाव्या लागतील. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाइट चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाउन्स झाला. सरप्राईज झाला संदीप गायकवाड आणि डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. या गोलंदाजाकडे व्हरायटी आहे. त्यामुळेच आज या क्रिकेटच्या खेळामध्ये आपलं ठसा उमटवत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल स्क्वेअर कट केला. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चांगली बॅटिंग सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 9 धावा. 9 धावा धापलकावरती लागले गेल्या. 5 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत जर पाहिलं तर संदीप गायकवाड त्याचबरोबर योगेश जाधव या जोडीला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम जरूर केले, कारण की एक मिसफील्ड आणि त्यानंतर आलेल्या चौकार वगळता आतापर्यंत सुशांत लाल्या यांनी पूर्णपणे शांत ठेवले. या ही वेळेस कुठेतरी लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. धावा येत नाहीत, परंतु गोलंदाज स्वतः धावा देतोय. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा
या मात्र क्रांतीभूमी बेदाशे या टीमसाठी धोके जे आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावफलक डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचतोय. 10 रन. मग अशा गोलंदाजी करत असताना बॅट्समनला काही करायची गरज लागत नाही, आपोआप धावा वाढत जातील. शेवटचा बॉल आहे, पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू आहे, पुन्हा एकदा अंपायरने दंडित केली आहे. अतिरिक्त बाउन्सर, व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद दिली. म्हणजे या ओव्हरमध्ये सुशांत पाटील लाल्याने आतापर्यंत 4 नकारात्मक चेंडू हाताळले. एक धाव, एक बॉल फार महत्वाचा आहे. आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल आणि प्रमुख गोलंदाज जर अशा चुका करत असेल तर टीमला घातक ठरेल. त्याचबरोबर कोपरखैनी क्रीडांगण म्हटलं तर विद्यानंद पाटील साहेब यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग सातत्याने या मैदानाची देखभाल करत असताना विद्यानंद पाटील यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक असोसिएशनला मैदान उपलब्ध करून देण्यासाठी विद्यानंद पाटील यांची भूमिका खूप महत्त्वाची आणि त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचं करूयात स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगमध्ये सहर्षाचं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11वर 1 गडी बाद नेन्सल आकडा पाहायला मिळतोय. संदीप गायकवाड ह्या धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. 2 जीवनदान मिळाले होते पण कॉलिंग खराब होतं. कॉलिंग फार महत्वाचं आहे. आज आपण पाहू शकाल विद्याभाऊ पाटील यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं या मैदानाचा पाठपुरावा जर सुरुवातीला कोणी केला असेल तर विद्याभाऊ पाटील यांनी केलाय. कोपरखेडे गावाला एक हक्काचं मैदान मिळावं त्यासाठी जे पेपर वर्क असेल, ज्या गोष्टी असेल, ज्या गोष्टीचा फॉलोअप असेल, या सगळ्या गोष्टी विद्याभाऊ यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जाते. शिवसेना पक्षाचे जी शिलेदार देखील आहेत आणि त्याचबरोबर समाजकार्य असेल किंवा कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा नेहमीच हातखंड राहिला आहे. आज विद्याभाऊंचा विचार केला तर प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही त्यांना निमंत्रण द्या आणि त्यांचा वेळात वेळ काढून त्या निमंत्रणासाठी ते नेहमीच पोचतील. असं दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून विद्याभाऊ पाटील यांची ओळख आहे. आमच्यावर देखील भरपूर प्रेम केले. मी धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा देखील सातत्याने पाहतोय आणि त्या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत आणि त्यांचा जे काही डेडिकेशन असतं ते फार महत्त्वाचं असतं. अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांची हितंभूत माहिती आणि त्यांचा अक्षर आहे ना फार चांगला आहे. म्हणूनच म्हटलं की सुंदर अक्षर हा खरा दागिना असो आणि हा दागिना विद्याभाऊ यांच्याकडे आहे. आज त्यांचं आगमन झालंय. अगदी चेहऱ्यावर त्यांच्या हास्य नेहमीच असतो. त्यांना बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं. खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि आज त्यांचं देखील सरस स्वागत आहे. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रियांक पायमल आलाय चिखलवाडी गावचा हा खेळाडू. यावेळेस पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय दंदन करत सीमारेषा पार. योगेश जाधवच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. यस, पुन्हा एकदा पाहिला जाईल. अगदी अखू टप्प्याचा बॉल त्याला इनफिल्डच्या वरून खेळला. ओम साई MTCच्या माध्यमातून अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल आणि कव्हर रिजन मध्ये क्लेवर स्ट्रोक लगवायला जातोय. योगेशच्या माध्यमातून चौकार आलाय. यावेळेस या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. अगोदर चौकार आला परंतु या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल सातपुतेच्या हातामध्ये बॉल आणि पकडली जाते कॅच. धक्का क्रमांक 2 टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमला लागलाय. संदीप गायकवाड धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यानंतर मात्र फलंदाज योगेश जाधव ज्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला होता परंतु तो फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. मग हा स्ट्रोक जर पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. गरज आपण जर पाहिलं तर फुटवर्क नव्हता. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल रिलीज झाला. अगदी फुटवर्क नव्हता. अगदी स्वतःला बेंड केलं होतं आणि टॉप पेज लागली. मिड ऑफ फ्रीजरमध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद होते. योगेश कडे भरपूर जबाबदारी होती पण या मॅच मध्ये तो परतलाय. आता 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करायला लागलीत. जगदीश आणि राहुल अशी जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रियांक पायमळ. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. जी या अगोदर जो फटका योगेश जाधवने खेळला होता तोच फटका इथे जगदीशच्या माध्यमातून इथे खेळला गेलाय. आणखीन एक चौकार आलाय. प्रियांक पायमल. एक विकेट जरूर आले परंतु धावा थांबलेला नाहीत. दबाव कुठेतरी पाहायला मिळत नाही तो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आणि हा दबाव जुगारून आज खेळ मात्र करावा लागेल आणि तोच खेळ प्रदर्शित करत असताना चांगला स्ट्रोक लगावलाय. जगदीशच्या बॅटमधून आलाय चौकार. मग खराब लाईन अँड लेंथ दिशा हीन चेंडू पाहायला मिळते. जर तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं पण इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू आहे आणि पॉवर प्लेचं षटक सुरू आहे.
त्यामुळेच रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळेच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 2 ओव्हरचा आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 19 धावा 2 गडी बाद. आता दबाव आणण्याची गरज होती टीम 82ला बॅटिंग करत असताना चरण टीमला, त्यामुळेच हे दबाव आणणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे या टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहे. या बॉलवरती एक जावी ते मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटसाठी कुठेतरी अपील केले होते, परंतु अपील मात्र फेटाळून लावले. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्रियांक पायमल ज्यांनी आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, 9 धावा इथे खर्च केल्या, 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. संदीप गायकवाड जरी स्वस्तामध्ये बाद झाली तरी देखील धावफलक जर पाहिला तर अगदी 12च्या सरासरीने 20 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 60 पर्यंत जाऊ शकतो. इथे खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. ज्या चुका सुशांत पाटील लाल्याने केल्या त्याच चुका इथे प्रियांक पायमलच्या माध्यमातून घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे. अखेरचा दिवस आहे, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमसाठी. आणखीन खराब चेंडू, पुन्हा एकदा लाईन खराब आहे. प्रियांक या मॅचमध्ये खराब गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचे बॉल हाताळले गेलेत. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल राहुल नाईकवडे. तर दुसऱ्या बाजूला प्रियांक पायमल गोलंदाजीसाठी राहुल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर इनला. या बॉलवरती अगदी बॉलला सोडून दिले. चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 बॉल जर पाहिले तर थोडेसे अवांतर राहिले, दिशाहीन राहिले, परंतु आता मात्र लाईन आणि लेंथ खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते प्रियांक पायमलचे. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 22 धावा धावफलकावरती. या धावा कुठेतरी अतिरिक्त स्वरूपाच्या रोखाव्या लागतील. गोलंदाजी जर पाहिले तर अनुभवी गोलंदाज, परंतु आज थोडंसं दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आणि यानंतर आपण जाणार आहोत स्वागत सन्मानाकडे, जिथे अतिथी मान्यवर आदरणीय विद्यानंदजी पाटील साहेब ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे खजिनदार, त्याचबरोबर शिवसेनेचे अगदी कट्टर कार्यकर्ते, ज्यांनी जर पाहिलं तर कोपरखेडे गावामध्ये शिवसेना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवली, असे विद्यानंद पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आयोजन समितीच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न होत आहे. आदरणीय विद्यानंद पाटील साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विद्याभाऊ पाटील शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचा हातखंड राहिला आहे. कोपरखेडा गावाच्या विकासासाठी किंवा भूमिपुत्र मैदानाचा पाठपुरावा ज्यांनी केला आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं वन ऑफ द बेस्ट मैदान ह्या मैदानाला गणलं जातं, पण या मैदानासाठी फार संघर्ष करावा लागला कोपरखेडे नगरीला. आणि आज अक्षय यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सन्माननीय स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विद्याभाऊ पाटील यांना पाहू शकाल, या कोपरखेडे नगरीचे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख, आणि आज त्यांचं देखील शुभागमन पाहायला मिळते. अगदी हसतमुख असणारं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम, सरस स्वागत आहे. त्याचबरोबर शिवतेज 11 करंगली या टीमचे संघमालक शिवाजी पाटील तात्या यांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. महादेव कदम मुंबई पोलीस दलामध्ये आणि 32 शिरामधील ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा आहे, अर्थातच महादेव कदम यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. शिवतेज 11 करंगली या नावाचा संघ सध्याच्या घडीला स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळत आणि शिवाजी पाटील ताते यांचा सन्मान होईल. या बॉलवरती चांगली गोलंदाजी स्वप्नील हुंडाळकर, एक असा खेळाडू जर विघ्नेश सर सांगायचं झालं तर एक गाव आकारासाठी लातूरवरून नवी मुंबई असा अनेक वेळेला प्रवास राहिला या खेळाडूचा. मोठं योगदान आणि 100% योगदान देणं काय असतं हे मात्र सातत्याने स्वप्नील हुंडाळकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला तेच गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकुटाचा बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हर रीजन वेकंट एरिया आहे, 1 बाउंस सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. जगदीशच्या बॅटमधून आलाय क्रॅकिंग चौकार. जगदीश अडगुळे आपल्याला पाहायला मिळते. आटुगडे हा फलंदाज पाहायला मिळते. 4 धावा आल्या. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली
27 या आकड्यावर. अकुटप्प्याच्या बॉलवर प्रहार केला जातोय. 4 धावा मिळतील. अगदी ज्याप्रमाणे स्वप्नील उंडाळकर यांचा उल्लेख आपण केला होता की जो प्रवास आहे तो प्रवास फार महत्वाचा आहे. विद्यानंद पाटील साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब दिला जाईल. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्वयंभू गणेशपूट अंतरी खुर्द या संघाकडून खेळत असताना खूप चांगला खेळ राहिला. विक्रम कदम यांचा आणि आदरणीय विद्यानंद पाटील भाऊ यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ब्रँडेड टी शर्ट, त्याचबरोबर संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील रामभाऊ पाटील आणि सुरेश मुदिक भाऊस पाटील फौजी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज जे दिले जाईल. सामनावीर विक्रम कदम यांना यावेळेस बॅटची टॉपेज पाठीमागच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक धावतो वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला, येतोय तो चौकार. पण विक्रम कदम यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय आदरणीय विद्यानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून. खास करून जर पाहिलं तर हे मैदान देत असताना भाऊंची 2 दिवसामध्ये हजेरी नाही अशी एकही स्पर्धा नाही, कारण की अगदी ज्या पद्धतीनं या मैदानाची देखभाल, ज्या पद्धतीने या मैदानाची काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि याचमुळे वन ऑफ द बेस्ट ग्राउंड म्हणून या ठिकाणी भूमिपुत्र क्रीडांगण या मैदानाला संबोधलं जातं. तर विद्याभाऊ पाटील यांचे शुभसे मॅन ऑफ द मॅच आणि टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. यावेळी देखील कुलपट्टापाचा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह अप ड्राय केला. क्षेत्ररक्षक दूरवर पहिली धाव कंप्लीट झाली आहे. वेलकम, थँक्यू व्हेरी मच भाऊ, आपण या उपस्थित राहिलात. थँक्यू भाऊ, तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. 1 शॉटचा इशारा केला म्हणजे एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 3-3 म्हणजेच 33 धावा. 33 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना स्वप्नील उंडाळकर गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या पद्धतीने नवी मुंबईचा हा प्रवास करत असताना विजयाचं स्वप्न, आपल्या टीमसाठी दिलेलं डेडिकेशन, कमिटमेंट हे पाहायला मिळते. प्लेन मिस, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. 11ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमने बॅटिंग करत असताना क्रांतिभूमी बुळाशी टीमला आता कमबॅक करावा लागेल आणि या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा बहाल कराव्या लागतील. आपण पाहतोय स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा थरार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण महाराज वंडूसकर यांना ऐकू शकाल आणि आयुष पाटील हे देखील आमच्या कॉम बॉक्समध्ये. आयुष हे नाव सध्याच्या घडीला गाजतंय आणि काल आयुष म्हात्रे हा खेळाडू देखील IPL मध्ये खेळला. अगदी अग्रिकोई युवक विरारचा हा अगदी 17-18 वर्षाचा खेळाडू आहे. 94 धावा त्यांनी कुठल्या होत्या. चेन्नई सुपर किंगमध्ये अगदी संधी मिळाली. अगदी जर पाहिलं तर लहानपणापासून क्रिकेटचे धडे घेत असताना फार संघर्ष राहिला आहे. कारण की विरार ते मुंबई हा प्रवास फार मोठा आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये सराव करणं इतकं सोपं नव्हतं. त्यामुळेच त्यांच्या काकांना घेऊन, त्यांच्या आजोबांना घेऊन त्यांनी हा प्रवास केला. आजोबा वारल्यानंतर मात्र आयुष म्हात्रे कशा पद्धतीने सराव करेल, त्यामुळेच त्यांच्या काकाने जे काकांचं अगदी मैदानाच्या लगत घर होतं त्यामुळेच काकांच्या घरी किती वर्ष तो राहिला आणि क्रिकेटचे धडे घेतला. आणि हा संघर्ष करत असताना मात्र मुंबई क्रिकेटसाठी त्यांनी क्रिकेट खेळ आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर भारतीय टीमसाठी अंडर-19 मध्ये या खेळाडूला देखील संधी मिळाली. आज जर पाहिलं तर IPL चेन्नई सुपर किंग सारख्या एका मोठ्या संघामध्ये, एका फ्रँचायझीमध्ये आपल्याला संधी मिळाली आणि त्यात संधीचं सोनं देखील करताना दिसतोय. 94 धावांची झंझावात खेळी केली आपला हा मुंबईचा एक युवा खेळाडू. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. वैभव सूर्यवंशीचा उल्लेख देखील काल सत्यजित देशमुख सरांनी देखील उल्लेख केला होता की अशा खेळाडूंना पाहून अनेक यंगस्टरना एक प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा, ही मोटिवेशन फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच यंगस्टरला एक प्लॅटफॉर्म आहे. पूर्वीचा क्रिकेट म्हणजेच वाया जाणारा लोकांचा खेळ म्हणायचा, पण सध्याच्या घडीला प्रोफेशनल क्रिकेट हे तुम्हाला करिअर बनवू शकतो. ISPL पर्यंत तुम्ही मजल मारली तर नक्कीच तुम्हाला लाखोच्या घरात मात्र एका सीझनमध्ये पैसे मिळू शकतील. त्यामुळेच तुमचं मेहनत, तुमचे कष्ट, तुमचं प्रामाणिकपणा आणि तुमच्या क्रिकेटवर असणारा फोकस ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट हा खेळ असाच आहे की आम्हा सर्वांना वेळ लावतोय. आज आमचे सगळेच स्पेशल कॅरेक्टर ह्या देखील आहेत, क्रिकेटमधून जुडले गेलेत. लाईव्ह टेलिकास्ट असेल, DJ मास्टर असेल किंवा स्कोरर, अंपायर, कॉमेंटेटर असेल किंवा खेळाडू असेल, आयोजक असेल, हे सगळे एकत्र जुडले गेलेत या क्रिकेटमुळे. हा क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा धर्म झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. 4था ओव्हर प्रगतीपथावर असताना
सचिन नांगरेला गोलंदाजीसाठी स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश आटोगडे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. स्वप्नील हुंडाळकर बॉलची फेकी करतील. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जगदीश 6 बॉलमध्ये 12 धावा संघासाठी महत्त्वाचं योगदान देत असताना टीम क्रांतिभूमी बेलाशी या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली बॅटिंग राहिली आहे. संदीप गायकवाड बाद झाला, योगेश जाधव बाद झाला, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर जगदीश चांगली बॅटिंग करत असताना त्याचबरोबर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघाचे संघ मालक आमिर मुलानी भैया यांचा देखील शुभागमन इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का लागला. टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमला आणखीन एक फलंदाज बाद. 35 धाबा फलकावरती लागले गेल्या 35 वरती 3 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कुठेतरी या धावसंख्या रोखून ठेवण्याचा प्रयत्न राहिला, कारण की सुरुवातीच्या 2 बॉलवरती कोणती धाव मात्र इथे खर्च केलेली नाही. सचिन नांगरे चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी 11च्या सरासरीने धावा होत्या, परंतु आता जर पाहिलं तर या धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न राहिला आहे. सचिन नांगरे 50 ते 55 धावा झाल्या तरी देखील प्रेशर निर्माण होऊ शकतं, कारण की सकाळपासून जर पाहिलं तर ही खेळपट्टी 50-55चं टार्गेट इथे मोठं टार्गेट मानलं जातं आजच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये 80, 70, 72 धावा पाहिला. काल देखील आपण 60-65 पर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी 80 धावा देखील होताना पाहायला मिळाला. त्यामुळेच या खेळपट्टीवर धावा होतील, धावा करण्याची गरज आहे. त्यामुळेच चांगली बॅटिंग करण्याची गरज आहे या मॅचमध्ये टीम चरण टीमला, आणि चरण टीमला देखील विजयाची गरज असेल, कारण की काल जर पाहिलं तर चरण टीमने जर पाहिलं तर 2 सामने गमावलेत आणि 1 सामना जिंकलाय. आणि आपण पाहू शकाल 82 टीम जर पाहिलं तर 2 विजय मिळालेत आणि 1 पराभवाला सामोरा गेले. म्हणूनच चरण टीमसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये हा सामना खेळत असताना चरण टीम. राहुलच्या बॅटमधून मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत वेगाने येतील संतोष परीर, परंतु प्रयत्न थांबवलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. दत्ता यांनी कॉल दिला, परंतु राहुल यांनी मात्र साफ नकार दर्शवलाय आणि राहुलच्या बॅटमधून या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 धावा. 4थं षटक मार्गच असताना मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे, कारण की ज्या अतिरिक्त मॅचेस वाढणार आहेत त्या देखील तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कव्हर करावे लागतील. यावेळेस फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. 100% एफर्ट्स मात्र क्षेत्ररक्षकाने दिलेत आणि या क्षेत्ररक्षणाला मात्र दाद द्यावी लागेल, कारण की जी मॅच तुम्ही गोलंदाजीमधून जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही बॅटिंगमधून जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही क्षेत्ररक्षणाद्वारे देखील जिंकू शकता. याचं उदाहरण मात्र इथे दाखवत असताना अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, तुमच्या कुठलीही स्पर्धा जिंकण्यासाठी, कुठलाही सामना जिंकण्यासाठी तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे फलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर एक दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये जर पाहिलं तर हा चौकार होऊ शकला असता, पण आपल्या टीमसाठी 1 धाव वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. एक धाव फार महत्त्वाची असते. ईच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. प्रत्येक सामना हा फार महत्त्वाचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हा फार केला, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. बघा, सीमापार गेला असता. संतोष डीपमध्ये पाहायला मिळते. डीप मिड विकेट रेझरमध्ये एका हाताने चेंडू अडवला जातोय आणि आपल्या टीमला 5 धावा वाचवल्यात, म्हणजे मागच्या 2 बॉलमध्ये 6 धावा सेव्ह झाल्यात. हे आहे क्षेत्ररक्षण. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 41-41 आकड्यावर. हा आकडा वेगळा पाहायला मिळाला असता, पण जर तरने क्रिकेट चालत नाही. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी मोक्याच्या ठिकाणी झेप घेतली आणि चेंडू अडवला. फक्त सिंगल खर्च झाली आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. 3 गडी बाद. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा होतील? 50+ धावा होतील की त्या अगोदर इथे चरण टीमला थांबवण्यात येईल. क्रांतिभूमी बिळाशी टीम, त्यांच्या विरोधामध्ये आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण असा सामना मैदानामध्ये रंगत असताना स्वराज वारणा मुरणा प्रीमियर लीग 2025 थरार आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलंय. SWMPL म्हणजेच सुपर वंडरफुल माइंड ब्लोईंग प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय आकाश खिल्लारे. शेवटचे ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघूया कशा पद्धतीने चरण टीम या धावांचा वेग वाढवतोय आणि 82 टीम या धावा कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आज अंतिम आणि शेवटचा दिवस रंगला जातोय. भूमिपुत्र मैदानावर इथे रंगला जातोय. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि
वारणा मोडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, दोन असोसिएशनचा मिलाफ, स्विचिटचा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का, नो मान्स लँडची ती चिंडी लँड होईल, धाव झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, पण दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर 43. त्याच दरम्यान आपण बघू शकाल या स्पर्धेच्या निमित्तानं या नवी मुंबई आणि या नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे सुपुत्र डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय माजी खासदार, त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. नाईक कुटुंबियांचे शिलेदार आदरणीय संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना तर 45 धावा, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 गडी बाद 45 धावा. दत्ता आणि राहुल अशी जोडी पाहायला मिळते. यावेळी फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, वाईट डिश ऑनला क्लिअर करत असताना सीमारेषी पलीकडे. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय अतिथी मान्यवर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. अगदी या नवी मुंबईला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची सन्माननीय नाईक कुटुंबियातील आणि त्या कुटुंबियातील शिलेदार आदरणीय डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. आदराने घेतलेलं नाव आज समाजकार्यातील एकदम निस्सम समाजसेवक आणि आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. एक दमदार आणि एक रुबाबदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगच्या दरम्यान त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सगळ्याच खेळाडूंना आज प्रेरणा देणारा क्षण आहे आणि आज डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. माजी खासदार म्हणून त्यांचा कारभार आम्ही पाहिलाय. नवी मुंबईचे युवा महापौर म्हणून त्यांची ओळख होती आणि आपण जर पाहिलं तर नवी मुंबईच्या विकासासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या नाईक कुटुंबियांच्या परिवारातील शिलेदार आदरणीय डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब. नवी मुंबई हे सुंदर, सुसज्ज आणि सुसंस्कृत बनण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्याने नवी मुंबई खऱ्या अर्थानं घडवली, नवी मुंबई उभी केली, नवी मुंबईला अगदी भारताच्या पटलावर अगदी अग्रेसरपणाने मिरवलं गेलंय, त्याचं कारण आहे आदरणीय नाईक कुटुंबीय आणि त्यातील शिलेदार म्हणजेच डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय माजी खासदार, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना स्वप्नीलने झेल पकडलाय, स्वप्नील उंडाळकरने झेल पकडलाय आणि फलंदाज होते बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर 46 ऑन स्कोर बोर्ड. आदरणीय डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. आलेले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्क्रीनवर पाहू शकाल आपली सगळी मंडळी. आदरणीय युवा नेते योगेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतील. विकास पाटील अण्णा त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्वराज्य बत्तीशाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण आपण पाहू शकाल, त्यांचं देखील ही प्रतिमा पाहायला मिळते. आदरणीय अर्जुनजी मोहिते साहेब हे देखील उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. अमीरजी मोलानी साहेब जे 32 शेळावरून नवी मुंबईमध्ये दाखल झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विकास पाटील अण्णा हे देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमच्या माध्यमातून. चला सन्मानाकडे जाऊया. मी स्वराज 32 शेळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अक्षयदादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. ॲक्च्युअल स्कोर सांगा किती झालाय? 45 नंतर षटकार आलाय.
53 विन आहे, 53 धावांचं टार्गेट आहे. चला सन्मानाकडे वळूया. आपण पाहू शकाल नवी मुंबई, या नवी मुंबईला सुसज्ज, सुसंस्कृत आणि स्वच्छ बनवण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची आन बान शान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना हा शाही फेटा, हा महाराष्ट्राची परंपरा आहे, ही महाराष्ट्राची ओळख आहे. आणि स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. या शाही फेट्याने त्यांचा देखील अगदी गौरव केला जातोय. काल आदरणीय शिराळा वाळवा परिसरातील विधानसभा सन्माननीय खासदार सत्यजित देशमुख भाऊ यांचं देखील आगमन पाहायला मिळालं होतं. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिली. आणि आज प्रमुख अतिथी सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. अगदी शाही फेट्याने हा सन्मान, हा गौरव केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे 32 शिराळा परिसराची. नाद निराळा 32 शिराळा, भारतातील सर्वात मोठी नागपंचमी जर कुठे होते तर या 32 शिराळा परिसरामध्ये होते. सर्वात जास्त मावळ्यांची संख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जर आपल्याला पाहायला मिळाली तर याच परिसरामधून पाहायला मिळाली. आणि सर्वात जास्त भारतीय सैनिकांमध्ये जवान जर कुठले असतील तर या सातारा सांगली परिसरातील आहेत. आणि याच परिसरातील हे धुरंधर खेळाडूंचा हा रणसंग्राम रंगला जातोय. स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 सातारा. जाऊया, मान्यवरांचा येथे यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. आणि मी या असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्यांचा हा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब, ही ओळख, हा अभिमान, हा मान आहे नवी मुंबईचा, ही शान आहे नवी मुंबईची. आज त्या मानाचा आणि शानेचा इथे सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. नाईक कुटुंबियांचे शिरेदार, खऱ्या अर्थानं नवी मुंबई उभं करण्यामागे नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. चला जाऊया साहेबांकडे आणि त्यांचं मनोगत देखील ऐकूया. सर, काय म्हणाल? स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 दोन असोसिएशनचा मिलाप असलेली प्रीमियर लीग पाहायला मिळते. आज खेळाडूंना प्रेरणा देणारा क्षण आहे. काय म्हणाल साहेब? महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना अभिवादन करून स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 सुंदर असं आयोजन अध्यक्ष अक्षयजी चव्हाण, विकासजी पाटील अण्णा, उपाध्यक्ष बाळकृष्णजी पाटील, संदीपजी पाटील, अंकुशजी जाधव, महादेवजी कदम, संदीपजी गायकवाड, चेतनजी पाटील, आमचे सहकारी योगेश पाटील, सूत्रसंचलन समालोचन करणारे विघ्नेश मडवी, प्रवीण वंडुस्कर, इथे उपस्थित आपल्या या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि खेळाडू मित्रांनो, खूप आनंद आहे की 32 शिराळा हा एक आपल्या भारतातला आणि महाराष्ट्रातला मुख्य असा विभाग आहे, ज्याचे आताच विघ्नेशनी सांगितले की सर्पमित्र म्हणा किंवा नागपंचमी ऐतिहासिक पौराणिक ही आपल्याच भागातून पूर्ण जगाला माहीत पडली असा हा आपला 32 शिराळा विभाग. पण आता तो 32 शिराळा फक्त तेवढ्या पुरता काय आता बाकी राहिलेला नाही. 32 शिराळा आता फार पुढे गेलेला आहे आणि त्यांनी आपली ओळख पूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे की आम्ही कसे या ठिकाणी आमच्या भागातील लोकांसाठी काम करतो. आज मी खरोखरच आपल्या सर्वांचं कौतुक करतो की नवी मुंबईसारख्या शहरामध्ये सांगली भागातील अनेक लोक या परिसरामध्ये स्थायिक झालेले आहेत. काही लोकांची दुसरी पिढी आहे, म्हणजे आले, लग्न झाली, आता मुलं इकडे झाली, आता मुलांची आता मुलं होतील, असा हा नवी मुंबईतला आपला सर्वांचा ऋणानुबंध आहे. आणि मला आनंद आहे की माननीय गणेशजी नाईक साहेबांचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता 32 शिराळाच्या लोकांचा मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी
सांगू इच्छितो, सातत्यानं आपल्या भागातील लोक, मग ते माथाडी कामगार असतील, इतर कुठल्याही कामाच्या निमित्तानं आपल्या या परिसरामध्ये लोक स्थायिक होत आहेत. आणि म्हणून आपुलकीची, जिव्हाळ्याची एक नातं आपल्या सर्वांमध्ये निर्माण झालं आहे. आणि हे जे होत असताना ही लीग हा त्याचा एक भागच आहे. जसं आपण कपडे शिवताना टाका नीट लागला पाहिजे, तर ते शर्ट असेल किंवा कपडा उसत नाही, त्याचा धागा निघत नाही. तसं 32 शिराळ्याचे आणि नवी मुंबईचं टाका मजबूत बांधायचं आहे आपल्याला. आणि तो बांधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुण मुलं एकत्र येत आहेत. मी गेल्या 5-10 वर्षामध्ये बघतो आहे की हा एक नवीन प्रकारचा विषय आपल्याकडे आहे. विविध कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकणातली त्या तालुक्यातली लोक एकत्र येतात. आणि आपलं तिथे भली गावं लांब लांब असतील, परंतु शहरामधलीच लोक टीम करून विघ्नेश या ठिकाणी कार्यक्रम करतात. मला वाटतं विघ्नेश, बहुतेक यांचा सूत्रसंचलन तुझ्याचकडे असतं. एकदा विघ्नेशसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण कसं आहे, तो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो. आणि हीच खरी आजची गरज आहे. कोविडने आपल्याला सर्वांना शिकवलं की नाही, ॲम्ब्युलन्स नाही, ऑक्सिजन कमी झाला, डॉक्टर भेटत नाही, बेड भेटत नाही. आणि त्या ठिकाणी माणुसकी जी आहे तीच आपल्या कामाला येत असते. जात, धर्म, पंथ, भाषा हे जरूर आवश्यक आहेत, आपला विभाग आवश्यक आहेत, पण माणुसकीपेक्षा मोठं काही नाही. आणि म्हणून ती माणुसकी जपण्याचं काम आजपर्यंत स्वराजच्या माध्यमातून होते, हे मला आनंद आहे. भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर आम्ही आहोत. तुम्हाला कधीही कुठलीही गोष्ट लागली, आम्हाला हक्कानं हाक मारायचं, आम्हाला सांगायची की ही गोष्ट पाहिजे. शेवटी आपण सर्व या शहरातले रहिवासी आहोत. आपल्या सर्वांच्या सुख आणि दुःखांमध्ये आम्ही बरोबर आहोत. भविष्यामध्ये आपली हे संघटन कौशल्य चांगलं राहून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. भविष्यामध्ये याच्यातूनच काही चांगल्या सामाजिक गोष्टी, मी बऱ्याच वेळा आयोजकांना सांगतो की क्रिकेट आपण आयोजन करता, या निमित्तानं खेळ एकत्र येतो, परंतु काहीतरी सामाजिक बांधिलकीसुद्धा आपल्या माध्यमातून जर झाली तर अजून त्याला चांगली एक उभारी येईल. आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांमध्ये तो सामाजिक बांधिलकी जपण्याचं खूप चांगलं कार्य आहे. भविष्यातून हे कार्य होत राहो. योगेशला मी त्या ठिकाणी तेच सांगत होतो की चांगली लोक एकत्र आलं तर काहीतरी चांगलं निर्माण होतं. आणि अशी सर्व चांगली लोक एकत्र या, अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मला आपण आवर्जून बोलवलं. या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. खऱ्या अर्थानं तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली, या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती आणि त्यांचं मनोगत ऐकलं. थँक्यू व्हेरी मच साहेब. तुमच्यासारख्याच आज मान्यवरांच्या माध्यमातून आमच्यासारख्या कलाकारांना एक पाठीवरची थाप मिळते. आणि तुम्ही जे काही आम्हाला मार्गदर्शन आणि जे काही आम्हाला आमच्याबद्दल 4 शब्द बोलतात, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं धन्य झालो. थँक्यू व्हेरी मच साहेब. आपलं मनपूर्वक आभार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात. तर पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 4 धावा. बिकट आणि खराब सुरुवात झाली. असं म्हटलं जातं की वेल बिगन अ जॉब डन. सुरुवात जर तुमची चांगली झाली तर शेवट चांगला होतोय. सुरुवात खराब झाली आहे इथे बॅटिंग करत असताना कांती भूमी बिळाशी टीमची. 2 गडी बाद 4 धावा. 53 धावांचा टार्गेट आहे. अजूनही 49 धावा करायचे. मॅच कधीही फिरू शकते. क्रिकेट हा खेळ तसाच आहे. कुठल्याही क्षणाला क्रिकेट बदलतं. हे क्रिकेट आहे. त्यामुळेच धावा होऊ शकतील, धावा बनू शकतील. त्यामुळेच चांगला खेळ करावा लागेल. आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जर पाहिलं तर प्रवीण महाराज भंडूसकर यांना पाहू शकाल. त्यांची वाणे तुम्ही ऐकलीत. नुकतंच डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. योगेशजी पाटील साहेब यांच्याच अगदी निमंत्रणाला मान देऊन आज या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित राहिले.
त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचा देखील आभार मानतोय. ज्या पद्धतीने 32 वेळा हा परिसर आता नुसता महाराष्ट्रभर राहिला नाही, त्यांनी आपली ओळख निर्माण करून दिली. कारण की भारतभर आज एक अनोखी नागपंचमी त्याच विभागामध्ये साजरी केली जाते. त्याच विभागामध्ये जर पाहिलं तर नाथ महाराजांचं वास्तव्य आम्ही सातत्याने पाहिले. त्यामुळेच हा परिसर, हा विभाग आज भारतभर आपली छाप सोडते. जाऊया त्याच विभागाच्या क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप गायकवाड आयकॉन खेळाडू आहे. पहिला बॉल स्विच केलाय, फटका चांगला, इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून आला, एकदम कडक चौकार. चौकार आला. त्याचबरोबर समाजसेवक योगेशदादा पाटील यांचं स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केलं जाईल. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर अतिथी मान्यवर शंकरजी मानकर साहेब उपशाखा प्रमुख कोपरखेने यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. जाऊयात स्वागत सन्मानाकडे, जिथे योगीजी पाटील साहेब उपस्थित आहेत. सातत्याने जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणारे व्यक्तिमत्व अर्थातच योगीजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. माई उबदार शाल, रेशमी धागेनं विणलेलं उबदार वस्त्र आणि प्रेमाचं प्रतीक, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सुशांत पाटील आल्या वर्सेस संदीप गायकवाड असा मुकाबला पाहायला मिळते. त्याच दरम्यान पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आहे. चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवर ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चौकार आलाय. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. सुशांत पाटील लाल्या जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत टीम क्रांतिभूमी 82 टीमचा या मॅचवर ताबा आहे. ही मॅच ऑन आहे जोपर्यंत सुशांत पाटील या मॅचमध्ये उभा आहे. चांगला खेळ सुरू आहे. 12 धावा धावफल करायला लागलेत. 12 धावा धावफलकावरती आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतो की सुशांत पाटील असा खेळाडू आहे, ज्या पद्धतीनं ही मॅच पूर्णपणे त्याच्यावरती. आता इथे गॅपमधून बॉल फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड बॅटला ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला. एक सिंगल आले, सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. आणि पैठणी साडी सौजन्य सन्मान्य वसंतजी पवार साहेबांचं शुभागमन या ठिकाणी रेणुका एंटरप्राइजेस आणि रेणुका टेलरचे सर्वेसर्वा यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. यावेळेस पाक क्षेत्ररक्षण लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. बॉल अडवण्याचा अगदी शेवटच्या क्षणाला झालेला अप्रतिम प्रयत्न आपल्या कामी आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागलीत. या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील. संदीप गायकवाडच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. सेप पुन्हा एकदा पाहू शकाल काय एफर्ट्स पाहायला मिळते. मिड विकेट रीजनमध्ये चांगला एफर्ट्स पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला चेंडूमध्ये बॉल आपण जर पाहिलं तर चेंडू अडवण्याचा यशस्वी होतोय आणि आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या 15 आणि 15+1 म्हणजे 16 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर लागलेत. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत तब्बल 37 धावा. 18 बॉल 37 धावा. मॅच ऑन आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. डीप मिड विकेट रीजन मध्ये काय एफर्ट्स पाहायला मिळते. व्हॉट एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स. आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. काय नाव आहे? कदमवाडीचा खेळाडू अनिल पाहायला मिळतोय आणि हा बॉल अडवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. खूप चांगलं एफर्ट्स, खूप चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे. ओम साई MTC या चॅनलने अखंड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्लीन अँड नीट टेलिकास्ट करण्यासाठी आपली छाप सोडली आहे. काय टेलिकास्ट केलं जात आहे. आमचे सगळेच ऑपरेटर त्यांचं देखील कौतुक करतोय. सागर फराड आणि प्रसन्न फराड, संस्कार या सगळ्यांचीच मेहनत आहे. 3 कॅमेरासह ही स्पर्धा दाखवली जाते, टेलिकास्ट केली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 37 धावा. 18 बॉल 37 धावा. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. संतोष परीर बाद झाला. स्वप्नील
उंडाळकर बाद झाला आणि कुठेतरी दबावमध्ये पाहायला मिळाला संघ क्रांतिभूमी बेळाशी, परंतु तो दबाव जुगारत असताना सुशांत पाटील लाल्या एक हाती जर पाहिलं तर किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 16 धाबा धावफलकावरती लागले गेल्या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बाजीराव आणि बाजीरावला जर पाहिलं तर रावगिरी दाखवून द्यावी लागेल गोलंदाजी करत असताना, कारण की 18 बॉल 37 धाबा. टार्गेट थोडंसं मोठं, परंतु या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुशांत पाटील आणि शंकर लोहार हे दोन बॅटर खूप महत्त्वाचे. ते पंचांच्याकडे कुठेतरी अपील, परंतु लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने इशारा केलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा या मॅच मध्ये खूप महत्त्वाच्या टीम क्रांतिभूमी बेळाशी संघासाठी. एक एक धाव फार महत्वाची, एक एक रन्स फार महत्वाचे, एक एक बॉल फार महत्वाचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. लाईन अँड लेंथ व कंट्रोल करावा लागेल. बाजीराव गोलंदाजी ट्रॅकवर 18 मध्ये 36 धावा करायच्यात, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 तुम्हाला कराव्या लागतील. टपाचा बॉल आहे, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रेजर मध्ये धावचीची संधी आहे. काय घडलंय? क्लोज कॉल आहे. हा कॉल फार इम्पॉर्टंट असेल. आपण पाहू शकाल सुशांत पाटील लाल्या, ही विकेट फार महत्वाची असेल. ही विकेट जर प्राप्त झाली आहे तर टीम आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम या मॅच मध्ये वापसी करेल. चांगला खेळ पाहायला मिळतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग रेज मध्ये पुल केला जातोय. टायमिंग झालं नाही. एका हाताने चेंडू गॅदर केला गेलाय. फेकी चांगली पाहायला मिळाली. धाव घेत असताना मात्र काय घडलंय? सुशांत पाटील लाल्या पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. कलेक्शन करत असताना बॉल अगदी हातामध्ये आला होता आणि अंपायरचा कॉल येतोय नॉट आउट, म्हणजे सुशांत पाटील लाल्या बचावले गेलेत. इम्पॉर्टंट कॉल होता, क्लोज कॉल होता आणि खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. सगळ्याच अंपायरचं कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सकते जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 35 धावा अजूनही करायची आहेत. 17 बॉल 35 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. सतरा बॉल आणि 17 बॉल मध्ये अजूनही करायचे 35 धावा. स्ट्राईक एंडवर आपण सुशांत पाटील लाल्या पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बाजीराव येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सातत्याने अशी स्ट्रोक खेळल्यानंतर मात्र आपण पाहू शकाल धावा येतील का? मागच्या 2 फटकेमध्ये यशस्वी झालाय, पण प्रत्येक फटक्यामध्ये यशस्वी होईल का? सुशांत पाटील चौफेर फटकेबाजी करू शकतो, पण आज एक वेगळ्या ताटणीने फलंदाजी करतोय. त्यामुळेच आज आपला स्टान्स, आपला बॅटिंग आणि आपल्या मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. हा प्रमुख खेळाडू आहे. आज जर आगळा वेगळा स्ट्रोक खेळून तो बाद झाला तर नक्कीच घातक ठरेल टीमसाठी. त्यामुळेच चांगला खेळ करावा लागेल. फ्लिकचा फटका, लाजबाब स्ट्रोक बाजीरावच्या गोलंदाजीवर. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुशांत पाटील लाल्याच्या बॅटमधून काय स्ट्रोक लगवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. अगदी ओमसाई MTCच्या माध्यमातून फ्लिक केला जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 आकड्यावर. अजूनही करायचे तब्बल 31 धावा. 15 बॉल 31 धावा. मॅच ऑन आहे. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतोय. काय मॅक्सिमम आहे आहे की चौकार आहे? आणि हे थर्ड अंपायरच्या माध्यमातून पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायरचा कॉल येतोय. यस, षटकार आलाय. 6 धावा मिळतील. सुशांत पाटील लाल्या अगदी रंगात आहे, ढंगात आहे. या मॅच मध्ये आपल्या टीम साठी चांगल्या धावा करत असताना चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. त्याचबरोबर बत्तीसशिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रतीकदादा पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जव्य स्वागत सन्मानाकडे ती स्टार क्रिकेटर दिवा शहर सचिनजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. 13 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज आहे. या मॅच कुठेतरी जर पाहिलं तर सुशांत पाटीलने जी बॅटिंग केली तेव्हा आता मात्र धावा आणि टार्गेट कुठेतरी जवळ आणून ठेवलंय, कारण की सुशांत पाटील जवळ क्षमता आहे आणि आता समीकरण जर पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती अजून देखील 21 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 21 धावांचे.
पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप मध्ये, वन बाउन्स नाही तर यावेळेस मॅक्सिमम मिळेल. सुशांतच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हवाई सफर, चेंडू सीमारेषे पलीकडे. जिंकण्याचा इरादा आहे पक्का, प्रेक्षक झाले हक्का बक्का. सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का, षटकार. षटक क्रमांक संपले गेले, एक बॉलचा खेळ बाकी आहे, माफ करा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 34 या आकड्यावर 34 धावा धावफल करायला लागलेत. डिफेन्सिव्ह क्रिकेट स्टेअर केला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण डायरेक्ट हिट झाल्याने सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले, तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. मॅच ऑन आहे, खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. क्रांतीभूमी बिळाशी टीम ची अगेन्स्ट आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीम अगेन्स्ट. बघूया या मॅच मध्ये काय होते. उर्वरित 2 षटकांसाठी जाऊया पुन्हा एकदा प्रवीण महाराज वंडुस्कर यांच्याकडे. धन्यवाद. 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. टार्गेट जर पाहिलं तर कुठेतरी सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये विघ्नेश सर मॅच वाटलं होतं. फिल्डिंग करणारा संघ थोडासा दबावत इथे बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पण सुशांत पाटील सातत्याने जर पाहिलं तर जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचं मात्र रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करत असताना चांगली बॅटिंग आपण पाहिली. रिव्हरचे फटके सातत्याने खेळायचा प्रयत्न राहिला, रिव्हरच्या फटक्यामध्ये अपयशी राहिला, परंतु त्यानंतर सरळ बॅटने चांगल्या धावा आल्या सुशांत पाटीलच्या बॅटमधून. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल 18 या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर 12 चेंडू 18 धावा इथे सहज शक्य. परंतु जर गोलंदाजी चांगली राहिली तर या धावा देखील डिफेन्स केल्या जाऊ शकतात, कारण की इथे तिकट गोलंदाजी करावी लागेल. एखादं मेडन षटक, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जास्तीत जास्त मेडन षटक आले, तर त्यामुळे या मेडन षटकाची चर्चा देखील जरूर केली जाऊ शकते. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. अगदी महेश पवार अजयश्री 11 कुसाईवाडीचे 40+ खेळाडू, 40+ खेळाडूंचा देखील दबदबा राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जिथे आपण महेश पवार असतील, संदीप गायकवाड असतील, हेमंत जाधव असतील, असे अनेक खेळाडू ज्यामध्ये जर पाहिलं तर 40+ खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. त्याचबरोबर आदरणीय शंकर मानकर साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना कोपरखेर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी महादेवजी कदम आणि विजयजी कदम यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 35 धावा धावफलकावरती आणि जमेची बाजू ही क्रांतीभूमी बेदाशे संघासाठी की सुशांत पाटील लाल्या हा आतापर्यंत मैदानामध्ये टिकून आहे. आघाडीला आलेला फलंदाज आणि टीमची जबाबदारीचं क्रिकेट मात्र सातत्याने जर पाहिलं तर सुशांत पाटीलने केलंय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 12 चेंडू 18 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 18 धावा. आदरणीय शंकरजी मानकर साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न झालाय. महादेव कदम आणि विजय कदम भाऊ यांच्या शुभ हस्ते. 12 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल झाला योगेश जाधव. स्ट्रायकर एंडला सुशांत पाटील आल्या. इथे टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमला काय करायचं तर कुठेतरी सुशांत पाटील वरती टार्गेट इथे करावं लागेल, कारण की हा खेळाडू जर शेवटच्या बॉलपर्यंत राहिला तर ही मॅच घेऊन जाऊ शकतो टीम क्रांतीभूमी बेदाशी. यावेळेस पार रडारमध्ये त्याला दिलाय बिर काबून बॉल सीमा रेषा पार. बुलंदी पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत पाटील लाल्याच्या बॅटमधून आलाय दमदार SWMPL षटकार. अगदी सुशांत पाटील लाल्या 12 चेंडू 18 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. 11 बॉलमध्ये आता 12 धावांची गरज. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सुशांत पाटीलची भूमिका खूप महत्त्वाची राहिली होती आणि आता पुन्हा एकदा क्रांतीभूमी बेदाशे या टीमच्या माध्यमातून खेळत असताना यावेळेस चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. अगदी सफल झाले होते, परंतु मधल्या एसटीचा वेध घेणारा बॉल हाताळलाय. कमबॅक केले बॉलर योगेश जाधवने. डॉट बॉल आलाय. आता 10 बॉल अजून देखील जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कुठेतरी षटकार मारल्यानंतर जे प्रेशर होतं टीम क्रांतीभूमी बेदाशीवरती ते मात्र दूर होताना आपल्याला पाहायला मिळते. संयम आणि सन्मान इथे दिलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट,
पण सुशांत पाटील आता जर पाहिलं तर क्रिकेट सुशांत पाटीलचं सातत्याने आक्रमण करण्यासाठी जाणला जातो, परंतु सध्या त्याला माहीत आहे की माझी विकेट म्हणजे ही मॅच आहे आणि याचमुळे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. क्रांतीभूमी बेदाशी अगदी इंग्रज सरकार अगदी भारत देश पारतंत्र्यामध्ये असताना ज्या गावामध्ये सातत्याने सलग 52 ते 53 दिवस भारताचा झेंडा फडकावला असं बेदाशी गाव, आणि सातत्याने जर पाहिलं तर त्याच नावानं क्रांतीभूमी बेदाशी हा संघ अनेक वर्ष सातत्याने 32 शिराळा क्रिकेटमध्ये याच नावाचा संघ सातत्याने राहिला आणि हा संघ पुन्हा एकदा यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. आता 8 बॉल आणि 10 धावांची गरज, 8 चेंडू 10 धावा. या बॉलला थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. एक धावी ती वेगाने कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. सात मध्ये 9 धावांची गरज. यावेळेस पाच शंकर लोहार कुठेतरी थोडंसं फलंदाजी दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 9 धावांची गरज. मॅच अजून देखील जर पाहिलं तर दोन्ही बाजूला ऑन आहे, मॅच जिवंत आहे आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रफुल्ल आलाय. गोलंदाजीसाठी प्रफुल्ल दाखल झालाय आणि विनंती असेल 32 शिराळा ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष प्रतीकजी पाटील भैया, खास करून जर पाहिलं तर ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म आज 32 शिराळा नुकतं जर पाहिलं तर डे नाईट स्पर्धा अध्यक्ष चषक आपण पाहिला आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार प्रतीकजी पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच अगदी आयोजन समितीला विनंती असेल जे काही तुमचे स्वागत सन्मान असतील षटक संपल्यानंतर आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण ते स्वागत सन्मान नक्कीच घेणार आहोत, कारण की मॅच जर पाहिलं तर मॅच तापली आणि मॅचमध्ये कुठेतरी सत्कार सन्मान हे अडथळा ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. सत्कार जरूर आपण घेणार, कारण की ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सहकार्य केले, ज्यांनी आपला मोलाचा वेळ या ठिकाणी खर्च केलाय. परंतु मॅच देखील खूप महत्त्वाची आहे, कारण की 6 बॉल आणि 9 धावांची गरज. 6 बॉल 9 धावांची आवश्यक गरज आहे. मॅच ऑन आहे, दोन्ही टीमसाठी संधी आहे, पण सुशांत पाटील आल्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आता 6 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत. हा सामना फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत सुशांत पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत आस असेल टीम क्रांतीभूमी वेळाशी. ज्या पद्धतीने प्रवीण महाराज वंडुस्कर यांनी जो उल्लेख केला होता की स्वातंत्र्य काळामध्ये या बिळाशी गावाचा फार महत्त्वाचा वाटा होता, म्हणूनच क्रांतीभूमी म्हणजेच क्रांतिकारांची भूमी म्हणून हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळते, क्रांतीभूमी बिळाशी. जाऊया. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल अगदी हॅमर केलाय, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझर मध्ये. सिंगल मिळते, पहिल्या बॉलवर येते सिंगल. आता गरज आहे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आणि सुशांत पाटील आता कुठेतरी नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. शंकरजी लोहार सातत्याने कुठेतरी दबावमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता जमेची बाजू की शंकर लोहार स्ट्रायकर इनला आणि इथून पुढे डॉट बॉल हे मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. संधी असून सर चालत नाही, तर तुम्हाला क्षमता आणि संधी मिळावी लागते. क्षमता फक्त असून चालत नाही. सुशांत पाटील जवळ क्षमता, परंतु आता संधी नाही आहे, कारण की 4 बॉल शिल्लक आणि 8 धावांची गरज. आता मॅच फसली आहे. मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट येत असताना 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, संधी आहे दोन्ही टीमसाठी. पुढचा बॉल फुललेचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. काय घडलाय? कॅच पकडली जाते, स्ट्राईक मात्र नवीन आलेल्या फलंदाजाला मिळेल. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅच आता बनली आहे. आता या मॅच मध्ये वापसी केली आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमने. बघा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे क्रिकेट. म्हणूनच क्रिकेट हा खेळ असा आहे की हा खेळ तुम्हाला हसवतो, हा खेळ तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतोय. एका मॅच मध्ये तुम्हाला राजा बनवतो, तर एका मॅच मध्ये तुम्हाला रंक बनवतो. एका मॅच मध्ये तुम्हाला हिरो बनवतो, तर एका मॅच मध्ये तुम्हाला झिरो बनवतोय. हे आहे क्रिकेट. आता मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना समीकरण आहे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे.
मॅच फसली आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय शंकर लोहार मी अगोदरच सांगितलं होतं की कुठेतरी सातत्याने दबावामध्ये फलंदाजी, आणि हीच फलंदाजी मात्र टीमला दबावामध्ये घेऊन गेले. 3 बॉलमध्ये 8 धाबांची गरज. कपिल सातपुते अगदी जर पाहिलं तर या अगोदरची मॅच आपण पाहिली 3 बॉल 6 धाबांची गरज असताना फलंदाज बाद झाला. कपिल सातपुते मैदानाच्या आतमध्ये गेला, षटकाराने मॅच जिंकली. परंतु आता समीकरण थोडंसं वेगळं आहे, कारण की आता 3 बॉल आणि 8 धाबांची गरज. सुशांत पाटीलला पहिली धाव घेण्याची गरज होती का, कारण की जो खेळाडू अगदी सेट बॅटर होता त्याने एक सिंगल, आणि आता मात्र जर पाहिलं तर टीमला कुठेतरी अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. या बॉलवर आखूड टप्प्याचा बॉल, हा पाम पूल केला जातोय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल फलंदाज आपण पाहू शकाल. कपिल सातपुते, अगदी कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कपिल सातपुते फुपेरी गावचा हा तडाखेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर गेल्या पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता. या मॅच मध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॉलमध्ये 2 धाबांची गरज आहे. कपिल सातपुतेचं बघ क्षमता आहे, आणि ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये त्या त्यावेळेस मात्र कपिल सातपुतेच्या बॅटमधून अशा प्रकारचे षटकार आलेत. काही खेळाडू असतात जे विनर असतात, तर काही मॅच फिनिशर असतात. त्यामध्ये कपिल सातपुतेचं नाव अगदी इंजर आहे तरी देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. टीमसाठी गरज आहे. यावेळी देखील ऑन साईडला ऑन ट्रॅक केला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमा लगत जाईल तोपर्यंत होतील 2 धावा कंप्लीट, आणि हा सामना अगदी 1 बॉल ठेवून टीम क्रांतीभूमी बिळाशी टीमने हा सामना जिंकला आणि दुसरा क्वालिफाय संघ ठरलाय. वेल प्ले टीम क्रांतीभूमी बिळाशी आणि हार्ड लग आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम. चला, वेल प्लेड बिळाशी टीम क्वालिफाय झालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणाला दिलं जाईल यासाठी चर्चा केली जाईल. आयुष पाटील थोडीशी चर्चा करतील, आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू, नो डाऊट अबाउट दॅट, या टीमचा हुकमी एक मिस्टर सुशांत पाटील लाल्या. 34 धावा 14 बॉलमध्ये आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. तब्बल 3रा मॅन ऑफ द मॅच, आणि मॅन ऑफ द सिरीजचा जो बायसिकल आहे त्यासाठी प्रमुख दावेदार